नेमला नाही, एक लोक नेता पण तिथे पाठवले. जनतेचा कळवळा असलेला हा माणूस आपण तुम्ही सर्वांनी निवडून दिला, भरभरून मतं दिली आणि दैदिप्यमान विजय संपादन करून आज ह्या विजयाचा आभार मानण्यासाठी सुरुवातीला मी नगराध्यक्ष ज्यांनी फक्त सांगोल्याचा इतिहास नाही तर महाराष्ट्राचा एक इतिहास वेगळा ठेवला त्या आनंदाभाऊ माने यांचं मनापासून अभिनंदन. बाजीप्रभू देशपांडेंनी जशी खिंड लढवावी तसा प्रत्येक प्रभाग लढवला. त्या सर्व 15 नगरसेवकांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि गड घेतला पण गड घेता घेता जी धारा ती आमचे तानाजी मालुसरे पराभूत उमेदवार झाले, ते तानाजीसारखे पराभूत झालेले आहे. गड त्यांनी हा जिंकला, आपण स्वतः हरलेले, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून अभिनंदन. जे व्यासपीठावर नाहीत म्हणून निवडून आलेले आहेत, विरोधात नसले तरी ते आपलीच माणसं आहेत, ते आपल्या सांगोल्याची होती, ती सुद्धा माणसं आपल्या घराची होती. त्याचा कोणतर आमच्या जिव्हाळ्याच्या मित्राचा मुलगा, कोणतर बहीण आमची तिथे निवडून आलेली, त्याही हजर नसतील तर त्यांचं सुद्धा जाहीर त्यावेळी तुम्ही अभिनंदन करतो. मुद्दा ही लाख बुरा चाहे तो क्या होता है, मुद्दा ही लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूरे खुदा. भगवंताने ठरवलेलं होतं या ठिकाणी गोरगरिबावर अन्याय चाललेला सांगोल्याचा स्वाभिमान या ठिकाणी चिरडला जात आहे, सांगोल्याच्या जनतेला गुलाम बनवलं जात आहे. त्याच वेळी पांडुरंगानं ठरवलेलं होतं की भरल्या हातानं या ठिकाणी आनंद मानेला विजयी मी माझ्या तमाम जनतेकडून. पांडुरंग आम्हाला बघायचा नाही, पंढरपूरच्या देवळात जाऊन रुक्मिणी आम्हाला बघायची नाही, पंढरपूरच्या देवळात जाऊन आमचा पांडुरंग तिथं माझ्या समोर बसलेला आहे, माझी रुक्मिणी तिथं बसलेली आहे. तुम्हीच आमचे देव आहे, तुमचा आशीर्वाद हेच आमच्या जीवनात सार्थक आहे. एकाएकी पडलं का पडलं काय नाही बोलत नाही. मला एकटं पडलं याचं मला दुःख नाही. जीवनात माझ्या लढाई खेळत असताना एकट्यानं लढाई खेळायची गेल्या 40 वर्षात मला सवय होती. ही काय माझी पहिली लढाई या तालुक्यातली, आणि मी लढत होतो ते कुणाबरोबर लढत होतो, ज्या माणसाला संपूर्ण महाराष्ट्र उभा राहत होता त्या स्वर्गीय भाई गणपतराव देशमुखांच्या बरोबर मी लढत. हत्ती संघ कुस्ती खेळण्याला मी पहिला होतो. लगा कशासाठी तुम्ही रे आडवाला, जोडच तुमची माझी नाही. एक जण मला पुन्हा अडवाय बघते, दुसरा एक पाय ओढतोय, तिसरा एक पाय ओढतात, नाही उपयोग. बोललो 20-0 नाही होणार. तालुक्यातली माझ्या जनता मला 0 कधी होऊ देणार नाही, कधी तिनं दिलं नाही. ज्यांना अहंकार चढला होता, अजूनही भारतीय जनता पक्षात लगा प्रवेश सुद्धा नाही, तोपर्यंत तुला मस्ती काय अहंकार काय गर्व तो होता. फक्त जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री तुझ्या कार्यालयात येऊन चहा पिऊन गेल्यानंतर लगा 7 हत्तीचं बळ तुला काय वरडायला लागलाय, आरडायला लागलाय, कुणाला दाब देतोय, कुणाला काय करतोय. आमदारकीच्या निवडणुकीत मी सोसलं सगळं जाऊ द्या म्हटलं. एक तरुण उमेदवार उभा राहिला, एक जीवाभावाचा दोस्त उभा राहिलाय, असू द्या, काय घात केला तर काय आपण वाईट बोलायचं नाही. मी काय दोघं एक शब्द बोललो.
कुठल्याही गावात माझ्या भाषणात सांगायला मी दीपक सावंत किंवा बाबासाहेब देशमुखावर टीका केलेली एक माझं भाषण काढून दाखवा. मी विकासावर बोलत होतो, तालुक्याला दिशा देत होते, कोणत्या दिशेने आपल्याला जावं लागण्याचं गणित मांडत होतो आणि मी आवर्जून तुम्हाला सांगत होतो येणारं सरकार आहे ते महायुतीचं सरकार आहे. या ठिकाणी शिवसेना भाजपचं सरकार आहे, तुम्ही मला निवडून द्या. कदाचित आपल्याला मंत्रिपदाची सुद्धा संधी मिळू शकतो. मी विनंती करतो तुमची कुठेही चूक झाली नाही, मी तुमची माफी मागतो. सगळे 5 वर्ष मीच भाकरीत सापाचं पिंडून हिंडायला काय तुम्हाला दोष काय नाही. गारुडी नाक पाळतो तर त्याचं दात काढून पाळतो. आम्ही नाक सांभाळला ती भोळ्या शंकरावनी दाता सही सांभाळ. 5 वर्ष दूध प्याला मोका लागा ठास दिशे आम्हाला टाचला लागा. काय मी पाप केलं होतं, काय वाईट केलं. आमदार म्हणून 5 वर्ष मी वागलो नाही. 5 वर्षाची सोन्यासारखी मला माझ्या सावित्रीच्या जडतेने दिलेली आमदारकी तुला नुसती दोस्ता केला. तू गाडीत फिरत होतास रुबाबात. कुठल्याही गावाला गेलं तर तुझा रुबाब काय. आम्ही आपलं निवडून आले कोपऱ्यात बसायचं. यांचं 7 फुटाचं नेहरू शर्ट आणि 8 फुटाची इडिया. धडा जर तहसीलदारला कुठं गेला ते कसे इकडे बोलाव दिसत नाही का राहिला म्हणा आबा लागा ते अधिकारी आहेत असं बोलायचं. मी हातावतो बघा असं बोलू नको. माझी कामं उद्या जनतेची होईल नाही ती का दाब देतो. त्यानं काय केलं अधिकारी करते ती कामं. थांब झालं दाबा मुळात राहायला काय माहितच नसेल. फक्त अधिकाऱ्याला दाब कशा पाहिजे. ते जमल्याने 200 येतील त्यांना वाटतं काय काय दाबा. अधिकारी एवढं सोपं नसतो रे. एवढी अधिकाऱ्याच्या कलमात आला तर ती झटका झाल्याशिवाय राहत नसतो. शांत घ्या कशाला काय करताय. कालची लढाई होती ती आपली लढाई मित्रांनो होती ती सांगोला नगर परिषदेवर कोण नगराध्यक्ष करायची याच्यासाठी मी मुळीच त्या ठिकाणी निवडणूक आनंदभाऊ बोलला होता. कदाचित मी सुद्धा नसतो तरी सुद्धा आनंदभाऊ निवडून आला असते. मी तुम्हाला आनंदभाऊनं सांगितलं की 16 साली माझ्या मंडळीला राणीताईला नगराध्यक्ष केला. आता तुम्हाला तुम्ही बी नगराध्यक्ष नाही झाला मी बी आमदार नाही लय उगं गारवाल जाऊ नका. ती पोरगी लक्ष्मीच्या पायाची आहे राणीताई. तिथं पाय लक्ष्मीकांत आहे. 16 साली ती नगराध्यक्ष झाली म्हणून 19ला मी आमदार झालो आणि 19ला मी आमदार झालो म्हणून तुम्ही आता नगराध्यक्ष. आता कुणी कोणाला उपकार म्हणायचं ते माहिती समांतर असतंय. एका बाजूला रेल्वेची गाडी 2 रूळ असल्याशिवाय चालत नसते. आमचा एक रूळ आहे, तुमचा एक रूळ आहे. गाडी व्यवस्थित चालली काय कुणाचं मानाय नाही. आपण एका घरातल्या एका कुटुंबातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी कालची लढाई एका बाजूला होते तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबांच्या निधनानंतर या तालुक्याचा स्वाभिमान कुठं तर चेपला जातो, चोरडला जातो. जनतेला कुठं तर गुलाम बनवायची भाषा वापरली जाते. त्यासाठी माझा हा लढा. हा लढा सत्तेसाठी नव्हता. हा सांगोल्याच्या जनतेच्या स्वाभिमानासाठी मी लढतो. त्याची किंमत कोणतीही मोजा जीवनात लागली तर मला आनंद आहे. त्याचं मला वाईट वाटणार. भीती शाही बापूला कधी घरातला पाय ठेवताना बायकोकडे असं बघत असतो
भाग्यवान असतील तर उद्या तो परत कोकुली बाहेर पडतो, जगलो तर परत मेलो तर मेलो. काय ती माझी जिद्द असते, मी तरी घाबरून घरतो. भल्या भल्याशी मी लढाई केली, कुठेही मी हटलो नाही, कुठं पाठीमागं सोडलो नाही. पण मी लढलो तर जनतेसाठी लढलो, मी तत्वासाठी लढलो, मी लढलो की स्वाभिमानासाठी. आज सांगोला तालुक्याची ओळख ही महाराष्ट्राच्या इतिहासातून गेली. आणि या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं असं जर हुकुमशाही पद्धतीनं कोण जर राजकारण करण्याची प्रवृत्ती कशासाठी तुम्ही करताय? जवळागात दाबून टाकलंय तुम्ही, मला माहित आहे की तो श्वास नाही त्या जनतेला घेता येत, आम्हाला कळतंय सगळे इथं होतो. सगळा तालुका तसा करायचा आहे का? एवढं सोपं नाही. आम्ही अजून नातीगुती जेवण ठेवतो. माझ्या कपडाला लगा माती दिली काय येडा असतंय, पण किती येडा असतंय ह्याला काय कल्पना. आमचं म्हातारं बाप आमचा तुम्हाला म्हणतो की शब्द असावे, मला काही म्हणतो अरे मीच येडं आहे म्हणाले. मी म्हणा मीच येडं म्हणजे, मीच येडं म्हणजे जगातलं काहीच कळत नाही ती मीच येडं. 10 वर्ष म्हणायचे त्याला आमदार केले. पहिल्यांदा कौतुकानं उभा राहिला 50,000 गाबाळा गुंडा. मी म्हणतो त्या भानगडीत कोण नका बसा, शांत राहा, एवढ्या वेळ मी राहतो, परत बघा काय करायला म्हणून त्याला काय जयात आहे. सगळीकडे फिरली, चारुताई लई फिरली, यशराजी फिरला, जनतेत न उठावा आहे बापू. आवाज पाहिजे आता, आवाजशिवाय काय नाही. जनता म्हणते तुम्हीच ग बसायला का म्हणलं नाही कळली जनता. दारात गेल्यावर जनता कोणाला नाही म्हणते. तुमच्या आईची शपथ आहे, खरं बोल. आनंद भाऊ दारात आला, तुम्ही काय म्हणला? हाय भाऊ मध्ये आमच्या गावात मारती आम्हाला नाही बी म्हणला होता, त्याला होयच म्हणला. सगळ्याला होय म्हणलं तर पुढचं जुळतंय, नाही तर पुढचं कसं जुळायचं. आणि पुढचं जुळवायसाठी मी हे सगळं केलं, एवढं लक्षात ठेवा. झालंय सगळं ओके. काय गरज नाही, मला माहित होतं मतदानाचं. मतदान संपलं, दुसऱ्या दिवशी उशिरा उठलो, गाडी घेऊन जरा गावातनं गेलो. सोन्या चांदीच्या दुकानात मला आमच्या आया बहिणी दिसत होत्या. इकडं कापडा दुकानात तेवढे सगळे टाके आहे मला ती घे ती घे म्हणत होते. त्यांना बरं झालं रे, वर्षभर पेट बंद होती, पेट खाळ 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 खाळ. काय वाईट केलं शाली? ही काय मी वाईट केले? मी हे केलं नसतं तर तुम्हाला कोण रे विचारत नव्हतं. देवा शपथ सांगतो, तुमच्या दारात कोणी येत नव्हतं. मी घरात बसून मार्क होतो. ते आमचा शिवनाना पोरगा तडाख्यात वाचला का, नाहीतर त्या रुळाच्या पलीकड पद्धतशीर बिनोरची एवढी सवय लागली होती. भाऊ ते रफिका निवडणुका लढवतच नव्हते, अर्ज भरून द्यायचे. अशा काय कडकड कडकड कड करणारी 7 जण बिनविरोध झाल्यानेच आम्हाला कळायचं. त्यांना वाटलं हे निवडणूक असेल. बापू अर्ज भरत त्यांना अर्ज काढून गेल्यात, सगळ्यांच्या घरी गेल्या. ते गडी लय मोठं काय ओझं घेऊन गेलं तर मला सगळं माहिती. एक अर्ज निघाला नाही माझा, ना उचलायची वजाची कागद तुम्ही लगा घेऊन गेला. पण या सांगोला तालुक्यातल्या गौर गरीब उमेदवारांनी तुमच्या नोटा पायांना अशा फेकून दिल्या आणि निवडणूक लढवली. हा सांगोला तालुक्याचा शहर, हे जे आमचा वैभव सांगोल्याचं ते वैभव आम्हाला जीवन सगळ्या भीती मावड्या पडला. एक तरी 4 नंबर प्रभाग इतका जाचलाय मला.
पहिल्यांदा ही गडी लय भारी होतो तू यावर तू कुठं आहे वर्षभर झाली कामाला लागलाय तर त्यांना मी उभा राहावा म्हणून आहे तुम्हाला तिकीट देणार म्हणून आहे एक जण काय करतोय बस भरून कुठं महादेवाच्या दर्शनाला घेऊन चालतो दुसरा का करतोय दिवाळीच्या बॉक्स वाटायला का खर्चायला लागले मावल्या तुला एकदा दाब दिलता मी काही खर्चू नको तुझी उमेदवारी मी देणार रद्द झालेल्या खर्चात का पोट नको म्हणून त्याला एवढं झालं परत शेवटी दोघं एवढी भांडायला लागली की आता दोघांपैकी कोण उभा करा यावलकर म्हणणार मी वर्षभर इतका राबलोय मला करा मावल्या म्हणणार गणित चुकतोय हो बापू तुम्हाला माहित नाही इकडे आपलं गोदडी डवरी बोलड बिरड लागत ना हे गबाळ घे झालं तर मी लागतो इथं चिठ्ठीवर शेवटी आलं चिठ्ठी मावल्याची पुरुष निघाली यावलकरची महिला निघाली तवाही वाढलं कुठं तर आणि एवढा लागला आणि पुन्हा मावल्या पडती मावल्या पडला ते आमचा जो काय दिलावर भाई म्हणायचे पडतंय मावल्या पडते ती आमचा कोंडराव म्हणायचा माझी गेम मध्ये झालेले मी निवडून देते मला एक जण आला म्हणलं तसं काय नाही म्हणला चंदन दुकानात आहे 3 वाजता तांदूळ विकत बसलाय हे सांगतोय एवढ्यासाठी तुम्हाला हसवण्यासाठी सांगत नाही मी एवढ्यासाठी सांगतोय की निवडणूक धर्माच्या गणितावर ही निवडणूक जातीच्या गणितावर ही निवडणूक भावभावकीवर नव्हती ही निवडणूक होती सांगोला तालुक्याच्या जनतेच्या स्वाभिमानाची आणि त्यासाठी सगळ्यांची गणित बदलली झपके सरांचं तर गणित किती बदललंय तुम्हाला सगळ्याला माहिती आता मी बोलत नाही भानगडीत पडाय सकाळी शिवाय घालाय गणित होतं या ठिकाणचं कोणतं होतं मी तुम्हाला स्पष्ट मी त्यावेळी म्हणलो होतो बीटी आमदारकीचं गणित चलतंय एका बाजूला बाबासाहेबांनी उभा राहायचं दुसऱ्या बाजूला दीपक आबानं उभा राहायचं दीपक आबानं माझी मतं खायची बाबासाहेबांना निवडून यायचं तेच गणित घड्याळी मांडलं होतं एका बाजूला झपके सरांनी इकडलं गबाळ गुंडाळायचं आणि मारुती आबानं तिकडून गुलाल खेळायचा पण तमाम सांगोला शहरातील मतदारांनी झपके सर तुम्हाला तर 2000च गुंडाळे त्या ठिकाणी आबा ते आमचा आमदार साहेब आमचे बाबासाहेब हुकमी एक्का काढला म्हणलं काय पत्त्या डावून खेळायला कसला हुकमी एक्का काय काढला बरं काढू द्या त्याचं मला वाईट नाही हुकमी एक्का काढला त्यांना 90 वर्ष 73 झाला आता हे पाणी कसं चालायचं म्हणजे गावात आता हे आनंद भाऊ चालायला लागले तर आम्हाला मागणं पळायला लागते चटा चालायचं पुढे जाते ना आता मी मारते आवाज चालायला लागलो तर हे भाव आम्हाला गावणार का नाही तरी बरं झालं ते रफिकबाई नको होय म्हणत होतो पण मला ते थोडं बायपास करायची इच्छा होती त्या माझ्या रोकडपट्टीतल्या लोकांसाठी का माझी मौदाने गाड्या फटाक पडलं का मी तिकडून जाईल आणि तिकडून गेलं का ही सगळी वाजवणारी करणारी झोपडपट्टीतली ही सगळी तिथं अशी रस्त्यावालेली आहे म्हणजे रस्ता जरा मोठा केला राप सिमेंट कॉन्क्रीटचा काय माझ्या आया बहिणीला धुयाला करायला वापरायला जाऊ द्या करून टाकू द्या रस्ता केला मी कुठल्या संजय गांधी झोपडपट्टीतल्या लोकांसाठी रस्ता वापरला कोणी तर पडल्यावर मारते आम्हाला मारते बाळे
आता मला नावं ठेवले. त्या रस्त्याची गरज नसताना 10 कोटी रुपये खर्च केला का बाळासाहेब मारजे आबा? खर्च केला तुमच्या कामाला पाठली बाहेर तरी याला घरात गावात आला तर तुमची अडचण किती झाली असती. अहंकाराने ज्यावेळी बोलत होते बापू असा झाला ना आनंद भावला आणि खायला ना आनंद भावला 3 कोटी करतात 4 कोटी करतात त्याला रस्ता फिरायचा कशाही पैसे पोचताय. सरस्वतीची पूजा ब्रह्मदेवाची ब्रह्मदेवाची पूजा. जिथं सरस्वती प्रसन्न झाल्यानंतर लक्ष्मी येतात. तुमच्या लक्ष्मी असं घ्या का मला त्या फुलाची लक्ष्मी. तुम्हाला आमच्याकडे सरस्वती आहे बुद्धिमत्ता. डोक्याने तुमचं काम करून टाकलं आम्हाला नाही पैशाने काय तुमचं भ्या काय वाटलं. अहंकार ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या ठिकाणी पराभव आठवतो. 9 ग्रहाला जिंकून सुद्धा रावणानं 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या. त्या पायऱ्यावर दररोज राज्य दरबारात जात असताना रावण प्रत्येक ग्रहाच्या पाठीवर पाय देत होता आणि असा सिंहासनावर जात. 9 ग्रह प्रसन्न. भोळ्या शंकराचा महादेवाचा सर्वात आवडता शिष्य कोण होता तर रावण. या विश्वातला महाबली कोण होता रावण. रावणाने जर गदा फेकून मारली तर अशी इंद्राच्या जाऊन पायात पडत होती स्वर्गात. थोडी ताकद रावणाच्या. पण त्या रावणाचा सुद्धा पराभव केला. तो पराभव प्रभू रामचंद्राने केला. कुणाला घेऊन केला तर जंगलात त्या मारुतरायाच्या वानराला माकडाला घेतलं आणि लंकात जाळून खा केली. अरे जनताच आपली वानर सेना आहे. त्या वानर सेनेने तुम्हाला उद्ध्वस्त केलं. सांगोल्याच्या जडितेची ताकदी कुणाला ऐकणार नाही. सांगोल्याच्या जडितेचा कधी अहंकार कुणी बाळगू नका. गर्वानं बोलू नका. उद्या राहायचं आहे का नाही कुणाला माहिती आहे. नगा दीपक गावा तू 500 फोन तू गायचं रेकॉर्ड माझ्याकडे. तुझ्या गावात राहायचं आहे नाही. वाघ नीट वाघ काय करतोय. बापू संग फोटो कसा तुझा बघून घे. याद राखला का काय. तुझं गाव जवळा माझं गाव महूद. बाबासाहेबाचं पिनूर. दादागिरी करताय सांगूल्या. माणुसकीने माणसं आहे ती बरं ना. त्या आबा एका दिवशी जर पिटली सोडकून तुला जवळ्याला मला मौदाला बाबासाहेबला पिरूर दाखव. त्यांनी बसा बोबलेत करून मायानं राहा वाढ बोला सगळ्याला आपलं. तू माझा मी माझा म्हणा. सगळी माणसं मोठी आहे. ती लक्ष्मी आज असते उद्या नसती. तिचा खेळ नाही मोठा आहे. तिचा खेळ काय बारका नाही. कवा येईल कुणाकडे कुठनं कधी निघून जाईल सांगता येत नाही. जीवनात तुमच्या बरोबर काय जाणार आहे. जीवनात तुमच्या बरोबर जाणार आहे सत्व फक्त बरोबर. या मतदारांनी मतदान केलं. विजयी तुम्ही झाला असाल. पण मी खात्रीने या ठिकाणी सांगतो तुम्हा सर्वांना ज्याने ज्याने धनुष्यबाण लावला त्यांना स्वर्गातच उद्या जागा आहे. नरकात तुम्हाला देव घेत नाही. स्वर्गात सगळी गेल्याशिवाय तुम्ही राहत नाही. आणि ह्यांचं गाड्यांचं जे पांगुळ गाड्यां कुठं फुगण बिगण होत काय रे नाही. त्यात राम नाही तुमच्यात राहील. असलं जर पुढारपण करायचं माझ्या वाट्याला आला तर आई शपथ मी सांगतो एंड्रीची बाटली नाही तर फास्ट फूड निवडून जगायलाच नको म्हणलं असतं. मी काय जगणं झालं काय पद असते. गाड्या आमदारच्या भोगल्या आणि आमच्यासाठी रुबाबशीर आमदारचे भोगाय 7 जन्म घ्यायला लागतात. बापूच होता आमदार हे आमदारच. 95 साली निवडून आलो त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील मीडिया अशी कोण शहाजी पाटील बघायला थांबली. सगळ्यात उशिरा मी गेलो. मतमोजणी सकाळी 10 संपली. तिथनं माझा प्रवास सुरू झाला.
192 मतांनी दिवस मावळाला पोचलो की ज्यावेळी मी गेलो की पवार साहेबांनी शरद पवार साहेबांनी एक माणूस ठेवला की शाहजहाने घ्या मीडियाला जा. त्यात 12 आणि इंग्रजी 4 आणि हिंदी 2-4 मराठी बोलणार. तुम्ही कसा विजयी झाला एवढाच प्रश्न विचारला. मी एकच उत्तर दिलं, मी कसा विजयी झालो याचं उत्तर माझ्याकडनं आहे. मी कसा विजयी झालो 192 मतांनी आला. माझ्या सांगोला तालुक्याच्या मतदाराकडे आहे. तुम्हाला उत्तर पाहिजे असं जर सांगोल्याला माझ्या या आणि माझ्या तमाम जनतेला विचारा की बापू कसा निवडून आला. मी एक साधा कार्यकर्ता आहे. आबासाहेबाला पाडण्याचा मी मोठा नाही, तो निर्णय जनतेचा होता म्हणून मी निवडून. आणि आबासाहेबांना मोठे पण ठेवले की एवढ्या मोठ्या माणसाला पाडण्याची माझी ताकद नाही. जनतेने निर्णय घेतला, का घेतला याचं नंतर परीक्षण. असे आम्ही विजयी पोचवले. जिकडे आबा तिकडे गुलाल. मारते आबा गरीब आहे ना म्हणून गवसला, नाही तर मारते आबानं खरं तर काय करावं होतं मत मोजल्या तिकडे नाही जायला पाहिजे, इकडे जायला पाहिजे. पहिला तडाखा देऊन सांगायला पाहिजे कुठं गेला गुलाल तू तिकडं, तू तिकडे गुलाल. माझा गुलाल कुठा दिला छमरा छाप काय तर बोलायचं. पुन्हा ते मी निवडून आलो 19ला किंग मेकर. कशाला किंग मेकर काय चाललंय. भागीदारी परत निमिनी मताली सत्ता 10 झाली. सगळं असलं आहे. 90ला माझ्या गाडीत पसरा आम्ही पण. 95ला भाई गणपतराव देशमुखांच्या गाडीत पडला. कवाच न पडणारा ती माणूस पडला. काय पायगुण, ही पायगुण. राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील विरोधी भारत विजयदादाच्या गाडीत पडला. विजयदादा पडला. संजय मामा झाला खासदार, त्याच्या गाडीत बसला. रणजित निंबाळकर निवडून. आणि काल रणजित दादाच्या गाडीत बसला. धैर्यशील मोहिते पाटील आला आणि रणजित निंबाळकर पडला. ही पाय गुणावला. अरे कुणी आता इथनं पुढे उभा राहिला तर तुम्हाला सांगतो त्या बाबासाहेबाला सांगा सकाळी, त्या ऐकत असेल तिकडे, त्याला बरोबर घेऊ नको रे. पांढऱ्या पायाला अजिबात त्याला बरोबर घेऊ. जिकडे जाणार तिकडे मातीच माती. माझी बी जी माती मोजू नको. माझ्या माती आहे नाला लागून रे. चिक महोदाची माती लय वेगळी माती. आमची आई काय असली घरंदाज घरात तुझ्यावर नसते. तुझ्या मोठ्या घरात आम्हाला काय. 4 बायला नांगर माझ्या आईला आणलाय. दिवसात 1.5 एकर नांगरत होती काष्ट्याला. आणि मी माझा लहान भाऊ चापखान पुढे बैल आणला. नांगर उचला एखादा हपक्यात अशी करून अशी टाकत 16 मसराची धार न थांबता काढत होती. उद्याची कोला खरं खोटं विचारायचं. एका वळीने जर चरवी घेऊन मांडीवर बसा राप 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 16 मसराची धार त्यात सर्व्या नुसत्या पडत न्यायच्या. आम्ही घागरी टाकायची. जेव्हा बस 16-17 चपात्या 8-9 अंडी एकावडी कुसकरून ओढत. तिथं असताना जो ठीक केलेला ही गडी सोपा नाही. मला दमवू नका, मला काय बोलू नका, माझ्या वाटेल जाऊ नका. निवडून मी प्रामाणिक आहे. चांगल्या माणसाला मी निवडून, त्यात निवडून देण्यात मी तुमच्याशी प्रेमाने केली.
मला विश्वास आहे सकाळी 8 वाजल्यापासून मी माणूस रात्री 11 वाजेपर्यंत नगरपालिकेत काम करत असतो. भाव तुम्हाला विनंती आहे, राणीच आहे, सकाळी भाकरी 4 आणि अंड्या 2 पोळ्या भाजून द्यायच्या. घराकडे जेवायला दुपारी जेवण द्यायचं नाही. का आला तर सरळ म्हणायचं चला नगरपालिकेचे दबा येऊन येते. रात्रंदिवस राबा जनतेची सेवा. निवडून आलो का त्यांना घेऊन गेलो, भाषण केलं तुम्ही सगळ्यांनी. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली विक्रांत ताकद, ही शक्ती आहे आपली, ती एकनाथ शिंदे साहेबांनी दिली. हा विचार आपण घेऊन निघालो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा, आणि त्याचं नेतृत्व करतायत महाराष्ट्रभर संपूर्ण भारत देशभर ते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. तमाम तुमच्यावर मनापासून प्रेम करणारं ते नेतृत्व. भरल्या हाताने शिंदे साहेबांनी आपल्यावर प्रेम केलं. 5 वर्षाच्या 2.5 वर्ष फक्त मुख्यमंत्री होते. त्या शहाजी पाटलाचं एक पत्र सुद्धा असं नाही की ज्यावर शिंदे साहेबांनी सांगोल्याचं काम केलं नाही. एक पत्र नाही. जे पत्र समोर दिलं ते प्रत्येक काम केलं. म्हणून ही सगळा तुम्हाला विकास संपूर्ण तालुक्यात दिसतो. कुठल्याही कोपऱ्याला गेला, कुठल्याही रस्त्याने गेला, म्हणून त्या नावं ठेवू द्या, त्याचं मला वाईट वाटत नाही. पण तुम्ही बी जनता संपूर्ण तालुक्यात फिरताय, तरुण मित्र माझ्या तालुक्यात फिरताय. तालुक्यात फिरत असताना तुम्हाला मोटरसायकल आणत असताना, 4 चाकी वाहन असताना त्या ठिकाणी रस्त्यात काय बदल दिसतो का नाही, एवढं लगा खरं बोला गेलं का लाभाड सगळं बोल विजय जायच्या रस्त्याने लगा गुळगुळीत चाललाय. घर गाडी तुमची कुठे कोळ्याला जावा, ओके मध्ये गिरडीला जावा, ओके मगदाला जावा. आता 300 फुटाचा रस्ता होत आलाय, पूल राहिला तर आपत्तीची 12 मिनिटात मगदाला पोहोचणार आहे. तुम्ही इकडे पंढरपूर झालं, काय राहिलंय तुमचं काय? आणि हे सगळं केलं ते फक्त एकनाथजी शिंदे साहेबांनी. आजचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या 2 माणसांनी भरभरून माझ्या आमदार असताना प्रेम केलं, म्हणूनच हे मी करू शकलो. ही शहाजी पाटलाची ताकद नाही, त्या 2 नेत्यांनी दिलेल्या ताकदीमुळे आपण करू शकतो. आणि हाच एकनाथ शिंदे साहेबांचा झेंडा, भगवा झेंडा खांद्यावर घेऊन आपण सर्वांना या पुढे काम करायचं. कार्यक्रम झाला, काल रात्री भेटलो मी. कार्यक्रम झाल्यानंतर बघल्यावर बाळासाहेब आसवे होतं, गर्दी होती. आज कुणाला सोडत नव्हतं, मला एकट्याला सोडली, बाहेर थांबला. 90 कोटी रुपये रस्त्याचं मंजूर झाला. 8 ते 10 दिवसात पैसे येऊन पडतात. 12-12.5 कोटी रुपये इमारतीला पुन्हा नवं आणलं, ते 8-10 दिवसात येऊन बसले. भुयारी गटाचा दुसरा टप्पा 40 कोटी रुपयाचा मंजूर करून टाकला. एसटी प्लॅन बिल सगळं मार्गी लागलं. जवळपास 190 कोटी रुपये काल साहेबांनी आपल्या सांगोला नगर परिषदेला शिंदे साहेबांनी दिलं. ही ताकद द्यायची पद्धत एकनाथ शिंदे साहेबांची आहे. त्या ताकदीमुळं आपण सगळे मोठे. शहाजी पाटील मोठा ना, आनंदभाऊ निवडून आले मोठे नाही, राणीताई बेनवडे झाले म्हणून मोठे नाही, आपल्या शिवांची मोठी नाही, नगरात नगरचे मोठे नाही. जे तुम्हा आम्हाला ऊर्जा दिली, तुम्हा आम्हाला प्रेरणा दिली, तुम्हा आम्हाला शक्ती दिली, ते एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळी नारळ फोडला त्यावेळी जी शक्ती दिली, त्या शक्तीच्या जोरावरती आपण युद्ध जिंकलो. बजरंग बली किती बी पराक्रमी होता. विश्व निर्माण झाल्यापासून मारुती रायासारखा बलवान अजून कोण जन्माला आला नाही, पुढे कोण जन्माला येणार. मारुती रायाला प्रभू रामचंद्राने सांगितलं, माझा लक्ष्मण, माझा लाडका लहान नायाळ झाला, तो आता जिवंत राहणार. माझ्या लक्ष्मणाशिवाय मी जिवंत राहणार नाही. हनुमंत राया काय करू प्रभू रामचंद्र? संजीवनी घेऊन ये. संजीवनी आणण्यासाठी
बजरंग बली गेला, संजीवनी कुठली त्या मग कळना, अख्खा ठोंगूर उचलला आणि घेऊन गेला आणि प्रभू रामचंद्राच्या समोर ठेवून सांगितलं, यातली संजीवनी कोणती आहे प्रभू रामचंद्रा, घ्या तुम्ही. आमच्या डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी सांगितलं, आमच्या मारुती आला संजीवनी घेऊन या. आम्हाला आमच्या उड्डाण मागे ते लाल पावट्यात धडक गेलं, ते कमळाचं फुलं बाबा कमळाचं फूल आणलं. बाबासाहेब म्हणला कमळाचं फूल छान छान, कमळात लक्ष्मी बसत असते, असू द्या इथं ठेवा. काय झालं कमळ हे चिन्ह शोभणार होतं, शहाजी बापूच्या हातात कमळ शोभणार होतं, बाळासाहेब केदाराच्या हातात कमळ शोभणार होतं, आनंद मानेच्या हातात कमळ, मारुती आबाच्या हातात शोभणारच नव्हतं, म्हणून चरितेनं चिटकारलं त्या ठिकाणी. आज आमच्या बरोबर कमळ आलं असतं तर निम्म्याला निम बाहीदार झालं असतं. कमळवाली हितली म्हणली आमची या भाऊला बापूत काय राहिलंय, कशांना जा लागता लय भारी गडी तिकडे झाला. तरी 2-4 आले, ते कसं आले ते तुम्हाला माहित आहे. मला महायुतीशी आपण प्रामाणिक आहे, उद्याही महायुतीशी आपण प्रामाणिक राहायचं. प्रश्न माझा एवढाच आहे की महायुतीमध्ये हा मतदारसंघ आहे तो शिवसेनेचा. इथं लढते ती 14 सालापासून शिवसेना लढते. फक्त शिवसेनेचा तुम्ही आमचा सन्मान राखायचा शब्द द्या, तुमचा कुठलाही शब्द आम्ही खाली पडू देणार नाही. आमचं वाक्य तुम्हाला वचन आहे. आमचा जर सन्मान तुम्ही तोडून टाकणार असाल, सांगूला जनतेला जर या ठिकाणी सन्मान देणार नसाल, तर आम्हाला सत्ता बी नको आहे, निवडणूक आहे, काय एकटं लढत राहा. हार जीत आम्हाला मान आणि पडाबिडा घ्यायला एकदा प्रॅक्टिस नाही. वळून गेले नरडे ती बाईट देताना बघितलं, घसा सारखा खाली वळून. मी पडलो असतो, रात दिशा आलो होतो, कसा पडला, माणसांनी मत दिली नाही, पडलो, जाऊ दे घराकडे वडला. मी काय करू वडला, तर बादशाही मत दिली नाही, पडलो, मी निघालो घराकडे. तुझं काय त्यात मग ते चिंतन करायचं. चिंतन करायच्या भानगडीत पाया पडतो. पण बघा मन स्वच्छ करा. कापडाला साबण आहे, मनाला एकच साबण या विश्वात आहे, ती साबण आहे प्रामाणिकपणा. फक्त प्रामाणिक राहा, मन स्वच्छ होऊन जावा. भरल्या स्वच्छ मनाने या आमचा हात तयार आहे. आम्हाला दुश्मनी नको आहे. आम्ही साध्या घरातली माणसं आहे, शेतीवाडी करणारे आई बापाची आम्ही लेकरं, तर सगळी भाषा लेकर आहे. आम्हाला कुठे जागीर झाली ना, आमचा तरी त्या जग जागीर आहे. लाडकं दोन शेवटचं शेंडफळ सुभाषकांना शहाजी माझा म्हणून बापानं भरभरून दिलं. आम्ही दोन इतकं गुणवाट निघालो. बाप जिवंत असताना निम्म ऐकलं, तर बाप मेल्यावर त्याने इतका गुणवाट. आम्हाला कुठे इस्टेटीचं डेली हा दाखवतोय काय नाही. ती कलाकार लय मोठा आहे लगा तुला बायकोशी एकदा त्याला फोन करून कोणा म्हणावं, तुझे काय तेवढं फोन गप्पा मारतो, कर फोन. दिल्लीला जायचं होतं. बायकोला म्हणते की 2-4 हजार उसनं ती म्हणजे परत देतो आले. तिला रागाने कपाट उघडलं, डबं आदर घे म्हणजे यातलं घे, यातलं घ्या, आई का घरात पाहिजे. 500 एवढं 500 दे म्हणलं, आल्याला 5000 देतो. म्हणजे 500 कसं झालं. 500 दे म्हणलं, विमानात संध्याकाळी बसल्याला फोन करतो. 500 दे तर म्हणून सुरुवात कर.
नाही कोण नको म्हणलो. 500 घेतला मौजा पंपा गेलो, डिझेल टाकले गेलो, वेळापूरला उत्तम जानकर घरात बसलो, उत्तम बसवदार का करतोय काही नाही, गप्पा मारल्या. मला लय भारी काम आहे म्हणजे दिल्लीला येतो का तू? नाही मला जमत, मला काढ पैसे पाठी. 9,000 निघाले, घेतलं, पुढे गेलो, फटकन गाडी हिंदूराव निंबाळकर घाट पडला. ते कुठं चाललाय काय झालं काय बाप्या का चालला? दिल्लीला चालू जावा म्हणजे पैसा नाही म्हणजे काय करू? किती पाहिजे ते काय नाही, 50,000 1,00,000 त्या हिंदूरावच्या बायकोने दिले. दिल्लीला ते गाडो, बायकोला फोन केला, विमान तळावून बोलतो. लक्ष्मीला बॅग आणला, लक्ष्मी मला भेटते, मी लक्ष्मीला भेटते. जात जात कशी उभा करायची माझ्याकडे कलाय. नागू नका, दोस्त आहे, बाळ एरड्या बी दोस्त आहे, मारते आबा वडील झाले. सगळ्याचा सन्मान माझ्या मनात आहे. बाबासाहेब तर माझ्या पुतण्यासाठी, त्यांच्याशी भांडून मला काय आयुष्यात मिळणार? काय दुश्मनी? 70 वर्ष झाली, 15-20 वर्ष चालत चालत झटका कवा येणार आहे कळत नाही. पण मला माहित आहे तुम्ही जरा रडाड, ही पोरं कवाच रडत नाही, जागा रडत नाही. दुगोबाजीला आलाय का ती तर शिवाय दादा लाडका तुझा होता, आपलं का केलं वाटत? आमच्या वाट्याला हाई. पण कशाला दुश्मनी घेतोय? जाया जीवन चाललंय. जे आता जीवनात करायचं आहे ते जीवनातलं ध्येय आहे, शेवटच्या श्वासापर्यंत ते करणार आहे. जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांचं श्वास आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा झेंडा खांद्यावर ठेवणार आहे. आणि पुढेही तुम्हाला सांगतो, फक्त फडणवीस साहेबांची सरळ निवडणूक जी सांगते मी प्रामाणिकपणा दाखवी, त्यात प्रेमाने करणार. थोडा शब्द तुम्हाला देतो आणि जाता जाता तुम्हाला एवढंच सांगतो, राजकारण कसंही करा, कुठल्याही वाटेला जावा, कुणालाही मत द्या, याचं माझं काय देणं घेणं. फक्त माझ्या तमाम तरुणांना एवढी विनंती करतो, स्वाभिमान एवढा कधी घाण ठेवायचा. 5व्या ओळीला फक्त बसायला आग्र्यात 5व्या ओळीला बसायला जागा दिली म्हणून 9 लाख सैन्य असलेल्या ठिकाणी 33 मावळे घेऊन गेलेल्या छत्रपतींनी तलवार करून आवाज उठवला होता, औरंगजेब मैं छत्रपती हुए मेरी जगह नहीं, मेरी जगह तेरे पास है. छत्रपती हा तो स्वाभिमान, तो शिवरायांचा स्वाभिमान आपल्याला जिता जाता. मला फाशी देताना वर काळी टोपी घालू नको, अशी जात असताना माझा चेहरा माझ्या भारत मातेला दिसू म्हणून काळी टोपी वरला. तो म्हणत होता की माझं हे फूल, चेहऱ्याचे फूल माझ्या भारत मातेच्या चरणी अर्पण करताना त्याच्यावर काळी टोपी तुझी घालू नको. हाच घेतला, झटक्याने गेला. हा बघच स्वाभिमानासाठी ज्यांनी प्राण पणाला लावलं, मग आपण तर काय पणाला लावलं? तुमच्या मनाने निर्णय घ्या. स्वातंत्र्य तुम्ही बघा, हे स्वातंत्र्य फार बलिदानाने मिळवलंय. ते गुलामीचं मन घेऊन जगू नका रस्त्यात. येता तुम्हाला आडवा चुकीचा शाही बापू वाटला तर आडली गाडी थांबवा, बापू म्हणा. त्यात कान पाडत एक बापूच्या नीट वाग सरळा लागा. आपल्याला म्हणाले एवढं पोरग मला शबास पट्ट्या म्हणेल, तू जातीवंत निघाल. एवढं जिथं जातं जीवन जगा, हा जीवन मंत्र देतो. आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरच्या सर्व शिवसैनिकांना सांगतो, एकनाथ शिंदे साहेबांचा हात बळकट करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी कटिबद्ध राहूया आणि सांगोल्याच्या जनतेचा 5 वर्षाचा कारभार करूया आणि हे शहर सुंदर सर्व सोयीनं युक्त असं बनवूया. जय हिंद, जय महाराज.